हाय, मी अपेक्षा, सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना मी चालले आज तर फॉल आणायला. तर कालच नवरीचा बस्ता आलेला आहे. आता आहे ना 2-3 दिवसांनी द्यायचे तिचे ब्लाऊज. 2-3 म्हणजे उद्याचाच दिवस आहे मम्मी. तुला 3 ब्लाऊज द्यायचे मम्मीला आणि साखरपुड्याचे ते नंतर हा आणि लग्नाच्या नंतर द्यायचे. तर 15 तारीख आहे त्याच्यामुळं त्याच्या आधी 2-3 दिवस आणि आता एंगेजमेंटचे द्यायचे. तर त्याच्यासाठी मी आता अस्तर फॉल घेऊन येते. मम्मी पण शोधते काही अस्तर आहे का, कारण ते डबल राहते ना, ते तसेच राहत्या आणि नवीन आणतं त्याच्यामुळे ते तसेच राहत्या. तर आता मी पहिले घेऊन येते फॉल आणि ते मम्मी शिवते आता ब्लाऊज. मी अस्तर फॉल सगळं घेऊन आले. आता कचरे ताईंका द्यायचे आता कटिंगला ब्लाऊज आणि फॉल मी लावून घेते आता, कारण लय आपल्याला म्हणजे नाही का कमी वेळ आहे ना काम करायला. 15 तारीख बुकिंग आहे आधीच आणि त्याचे ब्लाऊज आणि ते नाश्ता काल आले त्याच्यामुळे ते पण शिवायचे. अचानक आले ब्लाऊज. हां, बसताच नव्हता तरी तारीख बुक होती पण बसता बाकी होता ना. मी आता ना फॉल आणि ते लावून घेते. परत हात शिलाई ते कस्टमर आलं परत पार्लरमध्ये जावं लागेल. तुझा ब्लाऊज झाला, थोडाच राहिला. आता फिटिंग राहिली फक्त. लेस लय भारी मॅचिंग झाली त्याला. मी आता फॉल लावायला बसते. 2-3 साड्या तरी झाल्या पाहिजे लावून. या कालच्या एका साडीला हात शिलाई बाकी आता तो दुसरा फॉल आणला तो पण लावून घे. बसल्या हळूहळू एकदम नाही. आता पहिले कसं ताईंका जाते मी ते कटिंगला देऊन येते. कसं पाहिजे सांगून दे त्यांना कटिंग कसं आहे. पण आरीवर की ब्लाऊज आणा काही तुलाच त्या इकडची तीन कटिंगला बोलते ती आणा ना इकडं. मग वाटलंच तर पॅटर्न काढून घ्या आणि कटिंगला इकडे यायचं तिकडे या म्हणा. मग मी शिवती साडी अशी ब्लॅक अँड रेड आहे, छान साडी. मी करत होते कस्टमरचं हेअर स्पा आणि आपल्या पार्लरमध्ये हेअर स्पा हेअर कलर हे जास्त चालतं, कारण मेहंदीमध्ये केमिकल असतं त्याच्यामुळे ना कस्टमर जास्त हेअर कलरच करता. तर पंचवटीचं हेअर कलर करते मी कस्टमरला. त्याच्यानंतर वॅक्स पण होतं, कस्टमरचं वॅक्स पण केलं. काही दिवसानंतर कचरे काय आले ब्लाऊज कटिंगला. लगीन सराई कचरे पण गावाला जाणार आहे, असं चिटिंग नाही करायची बघ. इथं असं मला असं असं बसून बघत होते ग बसतंय का. मम्मीचे चालू आहे कस्टमर. मी लावते साड्यांना फॉल. हा बसतंय तिकडं. याचा भाग बसून तो प्रिन्स कटचा आपला. एक आरीवर्कचं ब्लाऊज आहे ते कटिंग करायचं पण कसं त्यांचं डोकंच बंद पडलं डायरेक्ट. ते कापायचंच नाही आपण. मम्मीकडे ते काम देऊ. ते काम आमच्याकडे, ते नाही काम आमच्याकडे. कचरे ते तुम्ही एकटी किती ब्लाऊज कापायच्या ना पहिले आपल्या नाही का सीझनला. 12 13 कचरे ते बसल्या कापायचे ब्लाऊज. होईल ना परत चालेल. हा त्याची हाफबाई का फुल नाही फुल आहे त्याच्यामध्ये पाठीचा भाग आणि फुलबाई निघून जाईन आपलं. त्यानं 6:30 वाजले आणि मम्मी आत्ताच बाजारला गेली आहे. तर आज बुधवार आहे, आज आमच्या इथला बाजार राहतो. तर मागच्या बुधवारी पण आहे ना बाजार करायला भेटलाच नाही, कारण आम्ही ना कोपरगावला गेलो होतो त्याच्यामुळे. आता मम्मी बाजार करून आल्यावरती ना आम्हाला ऑर्डरला जायचं आहे. तर हळदीचा मेकअप आहे, तर नंतरच राहतो तो, पार लेट राहतो उशिरा, त्याच्यामुळे ना आम्हाला थोडंसं लेटच जायचं आहे. तर आता ना मी आवरून घेते काम. कस्टमर पण चालूच होते, मम्मी कस्टमर करून गेली आहे आणि मी ना हेअर वॉश केलेलं. थोडेसे माझे केस ओढले ना त्याच्यामुळे मी असे थोडेसे ना मोकळे सोडलेले. परत जायचे वेळेस ना मग व्यवस्थित बांधून घ्यावं लागतील. असे मोकळे केस असले का मला ना अजिबात मेकअप करायला ना असं कम्फर्टेबल वाटत नाही. त्याच्यामुळे मी एक तर वरती बांधून घेते, नाही तर डायरेक्ट ना बो घालते. आज आहे ना आता आवरलेलं आहे आणि मम्मीचं पण आवरलेलं आहे. मम्मीचं चालू इकडे आवरायची तयारी, म्हणजे पार्लरचंच बॅग आणि ते गाडीत ठेवायचे. आता निघायचं आहे आम्हाला, म्हणजे थोडंसं लेट जायचं होतं पण त्यांचा फोन आला की ना थोडंसं लवकर या. तर हळद चालू झाली, हळदीच्या नंतरचा मेकअप आहे. तर जवळच आम्हाला इथं 10 मिनटं पण नाही लागते जायला. मामा पण येतोय सोबत. तर मामा, मी, दादू, मम्मी आम्ही 4 जण चाललो आहे. आमच्या मेकअपच्या बॅगच एवढ्या जड राहत्या त्याच्यामुळे ना ते दादूलाच उचलावं लागतं. किती जड राहतं डेंजर. ही पण जड झाली आपल्याला.
का ग मम्मी हिचं पण वजन जास्त झालं हा आता. हिचं जास्त झालं आता. धूळ आहे का तिच्यावर थोडीशी? नाही ग चमकती ती. इथं धूळ नाही ना. नाही चमकू राहिली. इकडे आमची झोपायची तयारी चालली, म्हणजे आल्या आल्या डायरेक्ट आहे ना झोपून घ्यायचं, काहीच नाही करायचं. 11 वाजतील आपल्याला हा 11:30 डायरेक्ट किंवा झोपून 10:30. घ्यायचं ना. आता परत कस्टमरचे ब्लाऊज आले, 2 ब्लाऊज अर्जंटमध्ये द्यायचे 2-3 दिवसांनी. आपलं एक एक काम मागचं येऊ संपत आणि लगेच येते हा ना blouse. लय आता टेन्शन आलं मला. शिवणचं ती मशीन चालू आणि थोडीशी हा प्रॉब्लेम ना. तिला आता मला उद्या या मशीन शिवावं लागेल थोडंसं. मला पण फॉल आणि ते लावायचे उद्या आहे ना. आता सगळं काम हे करावं लागेल पूर्ण. आता परत उद्या परत या साड्यांना फॉल आणि ते आणावं लागेल अस्तर आणि ते सकाळी वेळ नाही, कारण आम्हाला सकाळी लवकर जायचं मेकअपला, त्याच्यामुळं तिथून आल्यावरतीच दुपारी. आता आम्ही आलो होतो आता लोकेशनवरती आणि नवरीच्या हळद चालू होती तोपर्यंत आहे ना आम्ही ना मेकअप प्रोडक्ट आहे ना सगळं वरती व्यवस्थित काढून ठेवलं, कारण नंतर ना खूप जास्त घाई होती, त्याच्यामुळे जे जे प्रोडक्ट पाहिजे ना ते वरती आम्ही ना सेटअप लावूनच ठेवतो. आणि खुर्चीवरतीच ठेवावं लागलं आम्हाला, कारण तिथं टेबल वगैरे नव्हता. तर मला पण आहे ना मस्त टेबल घ्यायचा आहे मेकअप प्रोडक्टसाठी, म्हणजे मला आहे ना बाहेर कुठं पण घेऊन जाता येईल तो टेबल. काही लॉन्सला आहे ना म्हणजे सोय नसते टेबल वगैरे, तर आमचं प्रोडक्ट आहे ना असं कुठं पण पडलेलं असतं, त्याच्यासाठी मी मस्त टेबल घेणार आहे. आता आहे ना 10:30 वाजले आणि आम्ही आत्ताच घरी आलो, मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि उद्या सकाळी 6 वाजताच जायचं आहे. त्याच्यामुळे ना मम्मी आता आहे ना बॅग भरते, म्हणजे ज्वेलरी ते ठेवते. उद्याचं काय काय पाहिजे ते आत्ताचं सगळं सामान काढून घ्यावं लागेल याच्यातलं आणि उद्यासाठी भरावं लागेल. आता आम्ही दोघी ना तेवढं काम करतो, व्हॅनिटी भरून ठेवतो. हा कस्टमर पण येतं ॲब्रोसाठी, त्यांना अर्जंटमध्ये 10:30 हां तर त्यांना ॲब्रो करायचे, ते पण येते कस्टमर.